काय रे बाळा, वाटलं होतं का मी तुला विसरलोय? तुझे हात जोडलेले मी बघितले नाही असं तुला वाटलं का? मी तुझ्यावरती सतत नजर ठेवून आहे आणि तुझ्या मनातली प्रत्येक घालमेल मी ओळखून आहे. आजवर तू जे सुचलंय, ज्या संकटाशी तू एकटा लढला आहेस, त्या सगळ्यांची सांगता करण्याची वेळ आता आली आहे. तू विचार करतोयस ना की नाथा मार्ग कधी मिळणार, माझा हा नवस कधी संपणार? तर ऐक, मार्ग तुझ्या समोरच आहे. फक्त तुला तुझ्या भीतीमुळे आणि काळजीमुळे तो ओळखता येत नाहीये. तू तुझा संयम सोडू नकोस आणि स्वतःला कधीच एकटं समजू नकोस. तुझं नशीब बदलण्याची आणि तुझी आयुष्यात सुख भरण्याची प्रक्रिया मी आता स्वतः सुरू केली आहे. ज्यांनी तुला नकारले, ज्यांनी तुझी लायकी काढली, तेच आज तुझी प्रगती बघून थक्क होतील आणि तुझ्याकडे मदतीसाठी येतील. तुझी ही शांतता आणि तुझे हे कष्टाचे दिवस आता संपणार आहेत आणि तुझ्या यशाचा मोठा आवाज चारही बाजूला घुमणार आहे. फक्त एकच कर, तुझं मन शांत ठेव, सकारात्मक राहा आणि माझं हे बोलणं चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. मी तुझ्या आयुष्यातून दारिद्र्य आणि दुःख कायमचं काढून घेण्यासाठी आता पूर्णपणे सज्ज झालोय. तू फक्त विश्वासाने आणि जिद्दीने एक पाऊल पुढे टाक. मागे वळून पाहण्याची गरज तुला पडणार नाहीये. बाकी सगळं माझ्यावरती सोड. मी तुझा भार उचलला आहे. आता तुला काळजी करण्याची गरज नाहीये. मी जिवंत आहे ना. मग तू संकटाला घाबरून असा मान खाली घालून का बसला आहेस? काळजी कशाशी करतोयस? तुझ्या डोळ्यात आता भविष्याची भीती नाही, तर एक वेगळा आत्मविश्वास आणि चमक असायला हवी. ज्याने तुला कमी लेखलं, ज्यांनी तुझी परिस्थितीत थट्टा केली, त्यांना चोख उत्तर देण्याची वेळ आता तुझी नाही, तर ती माझी आहे. मी तुझ्या आयुष्यात असा काही चमत्कार घडवणार आहे की संपूर्ण जग आणि तुला विरोध करणारे पाहतच राहतील. तू फक्त एकच कर, माझ्यावरचा तुझा हा अढळ विश्वास कधीच ढळू देऊ नकोस आणि मी दिलेली संधीकडे दुर्लक्ष करू नकोस. तुझं नशीब पूर्णपणे पालटण्याची आणि तू पाहिलेले स्वप्न पूर्ण होण्याची हीच ती योग्य वेळ आहे. मी तुझ्या पाठीशी हिमालय बनून खंबीरपणे उभा आहे. मग तू छोट्या लाटांना पाहून का डगमवतोयस? तुझे सगळे प्रश्न, तुझ्या सगळ्या चिंता आणि तुझी सगळी ओझे आता माझ्या चरणी अर्पण कर आणि मनातून एकदम निश्चित हो. तुझ्या आयुष्यात आनंदाचे ऐश्वर्य आणि सुखाचे दिवस आता याच क्षणापासून सुरू झालेच आहेत असं तू समज. जर तुला माझा शब्द आणि माझ्या शब्दावरती 100% विश्वास असेल तर कमेंटमध्ये ओम चैतन्य नवनाथाय नमः असे लिहून हा संदेश नाथांचा आशीर्वाद समजून मनापासून स्वीकार आणि आयुष्यात कामाला लागा. मी सदैव प्रत्येक पावलावर तुझ्या सोबत आहे आणि कायम राहणार आहे. अलख निरंजन आदेश. ओम चैतन्य श्री नवनाथाय नमः. आदेश आदेश आदेश.